नमस्कार, मी आदित्य विनोद बागल इयत्ता 8वीत शिकते. सर्वप्रथम मी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या हुतात्म्यांना नमस्कार करते व इथे जमलेल्या सर्व आदरणीय गुरुजन वर्गाला व माझ्या बालमित्रांनाही मी नमस्कार करते व माझ्या भाषणास सुरुवात करते. तर माझे विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन. आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण हे स्वातंत्र्य काही सहज मिळालेले नाही. त्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्यापूर्वी सुमारे 150 वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले आणि व्यापाराच्या निमित्ताने त्यांनी कपटीपणाने आपल्याच देशात पाय ठेवले आणि संपूर्ण देश त्यांच्या ताब्यात घेतला. इंग्रजांच्या गुलामगिरीत आपल्या भारताची जनता 150 वर्ष भरडत राहिली. इंग्रजांनी अनेक भयानक अत्याचार केले, असह वेदना दिल्या आणि भारताच्या माणसांना हीन करून सोडून टाकले आणि त्यांच्या गुलामगिरीत जखडून टाकले. तेव्हा भारत मातेच्या वीर पुत्रांना वाटले की किती दिवस जगायचे पारतंत्र्यात आणि आपल्याच देशात परकीयांचे गुलाम म्हणून किती दिवस अत्याचार सहन करायचे आणि आपल्याच उघडत्या डोळ्यांनी आपल्याच देशाची लूट बघायची तर ते किती दिवस. तेव्हा भारत मातेच्या लेकरांनी इंग्रजाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आणि आपली भारताची शासन आपलीच भारताची जनता चालवणार असा निर्णय आपल्या क्रांतिकारांनी घेतला. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव व अनेक क्रांतिकारांनी त्यांच्या परीने आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांनी त्यांचा स्वसुखाचा त्याग करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी अहिंसक मार्गाने सविनय कायदेभंगाच्या चळवळीद्वारे लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली. आता सविनय कायदेभंग म्हणजे काय तर कायद्याचे उल्लंघन करणे, जाणून बुजून स्वइच्छेने कायदा नियम मोडणे. ते कसे तर शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने. असहकार चळवळ ही चळवळ 1920 मध्ये गांधीजींनी सुरू केली. आता असहकार म्हणजे काय तर ब्रिटिश सरकारला सहकार्य न करणे व त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार करणे. तिसरी चळवळ म्हणजे अत्यधिक महत्त्वाची भारत छोडो आंदोलन. ही आंदोलन गांधीजींनी 1942 मध्ये सुरू केली होती. या आंदोलनात गांधीजींनी लोकांना संघटित करून चले जाओ असा नारा देत, अशी घोषणा देत ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यास सांगितले. आता आपण बघूया भगत सिंग, राजगुरू व सुखदेव या तिघांचा भारतीय लढ्यामध्ये सहभाग. भगत सिंग व त्यांच्या साथीदारांनी जॉन सॉर्डन्स नावाचे एक ब्रिटिश पोलीस अधिकारीला गोळी मारून त्याची हत्या केली, कारण त्यांना लाला लजपत राय यांचा मृत्यूंचा बदला घ्यायचा होता. लाला लजपत राय यांची मृत्यू पोलिसांच्या लाठीचार्जामध्ये झाली होती. या बदल्यासाठी त्यांनी त्याला मारले. तेव्हा त्यांना 23व्या वर्षी फाशीची सजा झाली. ते इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा देत ते फासावर चढले. त्यांचा आणखीन एक प्रसिद्ध नारा आहे, वे मुझे मार सकते है पर मेरे विचारों को नहीं. अशा प्रकारे आपल्या क्रांतिकारांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. शेवटी मी आपल्या क्रांतिकारांसाठी एवढेच म्हणेल, हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.